पात्र. नांदेडमध्ये वामन मेश्रामने सांगितले, सिनियरिटी आणि सिन्सिअरिटी सोबत राहू शकत नाही. सिनियर कार्यकर्ता हा सिन्सिअर राहू शकत नाही, म्हणून आम्हाला सिनियर लोकांची गरज नाही. काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला, मेश्रामही सिनियर आहे, तो सिन्सिअर आहे का? त्यांच्या चमच्याने उत्तर दिलं, याला फक्त मेश्राम अपवाद आहे. मित्रांनो, जवळपास 34 वर्षापासून मी वामन मेश्रामच्या सोबत राहिला आहोत. आजच्या सभागृहामध्ये कदाचित माझ्या एवढा दीर्घ अनुभव असला माणूस क्वचितच एखादा असेल. ही चिंतन बैठक आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वामन मेश्राम हा इमानदार कधीच नव्हता. यापूर्वी जेव्हा कुनवटकर आपल्या आग्नेसीमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी वामन मेश्राम पैशाचा दुरुपयोग करतो हा आरोप केला होता. तेव्हा वामन मेश्रामनं उत्तर दिलं होतं की मी माझ्या घरच्या लोकांना जी मदत करतो ती माझ्या कमाईमधून करतो. तेव्हाही लोक म्हणले, तू फुल टायमर आहेस, तुझा कोणता दुसरा व्यवसाय आहे? तर आता जेव्हा वामन मेश्राम म्हणतो, स्टेजवर जेव्हा वामन मेश्रामला लोक पैसे देतात, तो म्हणतो ही माझी स्वतःची कमाई आहे. पण त्याच्या लक्षात येत नाही की कार्यकर्ते लोकांना तयार करतात आणि स्टेजवर पैसे देण्यासाठी त्यांना तयार करून त्याला पैसे देतात. वामन मेश्राममुळे लोक कधीही पैसे देत नाही. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे 1990 पासून जे बामशेचं एक धोरण आहे, नेतृत्वहीन समाजामध्ये नेतृत्व निर्माण करणे, 1990 पासून वामन मेश्रामनी बामशेमध्ये नेतृत्व कसं निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. म्हणूनच जो कोणी या संघटनेमध्ये महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष सचिव होतो, वर्षे 2 वर्षे तो राहिल्यानंतर पुन्हा कधीच दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? अध्यक्ष राहिला मात्र पुन्हा जास्त काम करायला पाहिजे, पण तो अध्यक्ष कधीच दिसत नाही. जेव्हा हस्ताक्षराची निवड झाली होणार होती, तेव्हा आम्हाला नांदेडला निरोप आला की नांदेडचाच एक व्यक्ती महाराष्ट्राचा अध्यक्ष होणार आहे बामशेचा. आम्ही त्याला कोण असेल बाबा? गौतम मगरे? नाही, गौतम मगरे तर असू शकत नाही. हसनाळकर असू शकत नाही, कारण हसनाळकरला तर कधी डाव जमत नाही. मग आमच्याकडे गंगाधर भुरके होता, भुरके कदाचित असेल. पण जेव्हा हसनाळकराचं नाव आलं तेव्हा आम्ही समजून नांदेडच्या लोकांनी मनपक्क केलं की हसनाळकराचे दिवस आता लवकरच भरणार आहे. आणि त्याला सांगितलं सुद्धा, तुम्ही कसं काय अध्यक्षपद स्वीकारले? मला वामन मेश्राम म्हणून दे. आज त्यांच्यावर जो आरोप केला, नांदेडमध्ये जे काय झालेलं आहे त्याचा सूत्रधार हसनाळकर आहे. मित्रांनो, आम्ही प्रकाश हसनाळकर आणि गौतम मगरेला अगोदर सांगितलेलं आहे, पूर्व सांगितलेलं आहे की तुम्ही नांदेडमध्ये हस्तक्षेप करू नका. आज 2 वर्षापूर्वीच आम्ही त्यांना सांगू शकलो आहे आणि आम्ही यांचं कोणी ऐकतही नव्हतो. म्हणून या सूत्रधार असण्याचा काय प्रश्नच येत नाही. नांदेडमध्ये जे काही झालं त्याचा सूत्रधार हा वामन मेश्रामच होता आणि त्याने पुन्हा इथे एका बैठकीमध्ये कबूल केलं आहे, नांदेडमध्ये जे काय घडलं आहे ते माझ्या सांगण्यानुसार केलं आहे. मला एक लेटर दिलं की तुम्हाला संघटनेतून कार्यमुक्त करण्यात, सर्व जिम्मेदाऱ्यातून कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. माझ्याकडे कोणतीच जिम्मेदारी नव्हती.
खराच माझ्याकडे आला हे पत्र वाचलं आणि कोण्या मुखाला अक्कल आहे का तेव्हा म्हणला मी तुझ्या संघटनेमध्ये पुन्हा जिम्मेदार नाही, मला पत्र कसा दिलं नाही साहेबाचा आदेश आहे. बरं या साहेबाला हे आदेश देण्याचे अधिकार तरी पुन्हा दिले. आज मगरे आणि हस्तांतराचे आरोप आहेत. खरं म्हणजे या आरोपाची दखलच घ्यायला नको आहे, कारण वामन मेश्रामची नियुक्तीच नियमबाह्य आहे. या नियमबाह्य व्यक्तीने जर कोणते पत्र काढले आरोप उठवले तर काय विचारात घ्यायचा आहे. सुझाव देताना